आपण थेट जाऊयात, पुण्याची दृश्य आहेत। पुण्यामध्ये नेमकं काय सुरू आहे ते आपण बघणार आहोत। पुण्यामध्ये जोरदार पद्धतीने डीजे आणि लाईट्स आपल्याला दिसतात आणि तरुणाई देखील दिसते। गणपती बाप्पाची अतिशय ही सुंदर मूर्ती दिसते। बाप्पांच्या वेगवेगळ्या रूपाच्या ज्या मूर्त्या आहेत त्या खास करून हैदराबाद, पुणे आणि मुंबई या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत आणि डीजेच्या तालावर नाचताना थिरकताना तरुणाई आपल्याला दिसते। वेगवेगळ्या रूपाचे गणपती बाप्पा दिसून येत आहेत। कालपासून पुण्याच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे, पण अजूनही मिरवणूक पुण्यातली सुरूच आहे आणि अजूनही तितकाच उत्साह मिरवणुकीमध्ये दिसून येतोय। राज्याच्या वेगवेगळ्या भागातून जे गणेश भक्त आहेत ते खास करून पुणे मुंबई सारख्या ठिकाणी येतात। हा जो सोहळा असतो त्याचा अनुभव घेण्यासाठी लांबून लोक इकडे येतात। त्याचबरोबर देशाच्या देखील विविध भागातून लोक पुणे आणि मुंबईला येतात हा गणेशोत्सव बघण्यासाठी। अतिशय आगळा वेगळा हा गणेशोत्सव आपल्याला बघायला मिळतोय। सुंदर अशा सजावटी, वेगवेगळे देखावे, त्याचबरोबर ढोल ताशा पथकाचं एक वेगळं जे काही सोहळा असतो ते पुण्यात पाहण्यासारखं असतो आणि त्यानंतर वेगवेगळ्या बाप्पांचं जे वेगवेगळे रूप आहे ते देखील आपल्याला पाहायला मिळतं आहे। यावर्षी श्रीमंत दगडूशेठ हलवाई बाप्पाच्या गणपतीसाठी पद्मनाभ अतिशय सुप्रसिद्ध अशा मंदिराचा देखावा तिथे पूर्ण सेट तिथे लावण्यात आला होता आणि ते पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी तिथे झालेली होती आणि त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे देखाव्याचे दृश्य आपण बघतोय। शनिपार मंडळ ट्रस्ट यांच्याकडून हा वेगळा देखावा सादर करण्यात आला आहे। एका मोठ्या ब्लू व्हेल माशाचा हा देखावा आहे। अतिशय सुंदर आणि वेगळ्या पद्धतीचा हे एक आकर्षण मिरवणुकीचं ठरतंय। त्याच्यावर लाईट्स लावण्यात आले आहे त्यामुळे ते आणखी चमकतंय आणि एक वेगळं रूप त्याला दिसतंय। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी तिथे गर्दी केलेली आहे हा वेगळा देखावा पाहण्यासाठी। शनिपार मंडळ ट्रस्टच्या वतीने हा देखावा साकारण्यात आला आहे। आपण आपले मंडळ पुढे घ्यायचंय न थांबता। पुन्हा पाहूयात लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक। नेमकं काय सगळं सुरू आहे तिथे थेट दृश्य बघतोय आपण गिरगाव चौपाटीची। बाप्पाला आता अखेरचा निरोप देण्यात येतोय। चोवीस तास उलटून गेलेत बाप्पाची मिरवणूक सुरू होऊन। काल 10 वाजल्यापासून लालबागच्या राजाची मिरवणूक सुरू झालेली। मंडपातून बाप्पा 10 वाजता निघालेले आणि आता जवळपास 10:30 वाजतायत। 24 तास उलटून गेलेत या विसर्जन मिरवणुकीसाठी आणि आता बाप्पांचं विसर्जन पार पडतंय गिरगाव चौपाटीवर। मुंबई बरोबर पुण्यातली ही काही दृश्य आपण बघतोय। पुण्यामध्ये अजूनही मिरवणूक सुरूच आहे आणि ढोल ताशांच्या गजरासोबतच आता डीजे देखील पुण्यामध्ये दिसून येतोय। डीजेच्या तालावर तरुणाई फिरकताना दिसून येते। मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी पुण्यात दिसून येते। पुण्यातील मिरवणूक सोहळा देखील अत्यंत मोठा आणि तो देखील पाहण्यासारखा असतो। ते पाहण्यासाठी देखील बऱ्याच ठिकाणाहून राज्यातल्या देखील वेगवेगळ्या जिल्ह्यातून लोक पुण्यामध्ये येतात। पुण्याचे गणपती पाहायचे
असं म्हणत अनेक लोक हे पुण्यामध्ये येतात, पुण्याचे गणपती बघतात, त्यांचं दर्शन घेतात आणि विसर्जन मिरवणुकीमध्ये देखील ते सामील होतात, नृत्याचा आनंद घेतात। त्याचबरोबर ढोल ताशांच्या गजरामध्ये बाप्पांची विसर्जन मिरवणूक ही खास पाहण्यासारखी असते। मानाच्या गणपतींचं विसर्जन झालेलं आहे आणि सार्वजनिक मंडळाचे जे काही मोठमोठे गणपती आहेत त्यांचं विसर्जन पुण्यात होत आहे। पुण्याची ही हे दृश्य आपण बघतोय। एक एक करत सार्वजनिक गणपती मंडळाचे गणपती हे पुढे पुढे जात आहेत, एक एक करत त्यांचं विसर्जन पार पडतंय। पुण्यामध्ये देखील काल सकाळपासून मिरवणुकीला सुरुवात झाली होती। दिवसभर आपण पुण्यातली सगळी दृश्य बघितली, अतिशय सुंदर ढोल ताशाच्या गजरामध्ये बाप्पांची मिरवणूक तिथे काढण्यात आली। एक एक करून वेगवेगळे ढोल ताशा पथक आणि वेगवेगळी मंडळ ही पुढे पुढे जात होती आणि ती विसर्जन मिरवणूक पुण्याचं खास वैशिष्ट्य असलेली ढोल ताशा पथक हे एक एक करून एकेका मंडळाचे पुढे पुढे जात होते आणि ते ढोल ताशा पथक बघण्यासाठी, वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती बघण्यासाठी मुंबई आणि पुण्यामध्ये खास करून मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होते। राज्यातल्या वेगवेगळ्या भागातून लोक मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी येतात आणि त्यानंतर देशभरामधून देखील लोक मुंबई पुण्यात येतात गणपती पाहण्यासाठी। विदेशातून देखील अनेक लोक हा सोहळा पाहण्यासाठी, एकदा या सोहळ्याचा अनुभव घेण्यासाठी भारतात येतात। मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी येऊन ते राहतात, हा सगळा सोहळा अनुभवतात। अतिशय नयनरम्य असा हा सगळा सोहळा असतो। इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी, खरं तर पोलीस प्रशासनाचं देखील कौतुक केलं पाहिजे। मोठ्या प्रमाणामध्ये कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी त्यांनी जागोजागी सुरक्षा व्यवस्थेची काळजी घेतलेली आहे। अगदी कडेकोट बंदोबस्त सगळीकडे करण्यात आलाय। गिरगाव चौपाटीवर देखील मनोरे उभारण्यात आलेले आहेत आणि त्या मनोऱ्यावरून सगळीकडे लक्ष ठेवण्यात येतंय। कुठे काही घाई गोंधळ होऊ नये याची देखील काळजी पोलीस प्रशासनाकडून घेण्यात येते। इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी एका ठिकाणी जेव्हा जमते तेव्हा पोलीस प्रशासनाची खरं तर कसरत असते अशा वेळेला, पण मिरवणुकीमध्ये सगळीकडे त्यांनी विशेष काळजी घेतलेली दिसते। मुंबई असेल, पुणे असेल आणि बाकी देखील जी शहरं आहेत सगळ्याच ठिकाणी व्यवस्थितपणे विसर्जन पार पडतंय। लालबागच्या राजाची दृश्य आपण बघतोय। सुरक्षितपणे बाप्पाच्या मूर्तीला आता अरबी समुद्राकडे रवाना करण्यात येत आहे। थोड्याच वेळामध्ये बाप्पाचं विसर्जन होईल आणि मग पुढच्या वर्षी बाप्पा तुम्ही लवकर या असं म्हणत बाप्पांना निरोप देण्याची ही वेळ आलेली आहे। पुण्यातले काही दृश्य, पुण्यामध्ये गर्दीचं प्रमाण हे वाढतानाच दिसतंय। अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी पुण्यात दिसून येते। पुण्याचे जे मानाचे गणपती आहेत त्यांचं विसर्जन पार पडलेलं आहे आणि त्यानंतर तरुणाईंचा एक खास उत्साह दिसून येतोय। डीजेच्या तालावर नाचताना तरुणाई दिसून येते। समुद्राच्या भरतीची वेळ चुकल्यामुळे लालबागच्या राजाच्या विसर्जनाला उशीर होतोय। गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाचं आज सकाळी आगमन झालं। सकाळी 8 वाजताच गिरगाव चौपाटीवर लालबागचे राजा पोहोचले होते। त्यावेळी भरतीचं पाणी हे वेगाने वाढत होतं। त्याचवेळी गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाचं तराफ्याजवळ आगमन झालं। वेगाने वाढलेल्या भरतीच्या पाण्यामुळे लालबागच्या राजाच्या मूर्तीचा पाठ हा तरंगू लागला। त्याचा परिणाम असा झाला की लालबागच्या राजाला खोल समुद्रामध्ये नेणारा हा तराफा
आणि मूर्तीची पाठ यांची भरतीच्या पाण्याच्या हेलकाव्यांमुळे जुळणच होत नव्हती। 1.5 तास कोळी बांधव सातत्याने लालबागच्या राजाचा पाठ आणि तराफा यांची जुळण करण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत, मात्र भरतीच्या पाण्याचा लोंढा प्रचंड वाढल्यामुळे भरतीचं पाणी कमी होण्याची वाट पाहण्याशिवाय आता पर्याय नाहीये। त्यामुळे आता लालबागच्या राजाचं विसर्जन समुद्राच्या भरतीचं पाणी थोडं कमी झाल्यावर तिथे करण्यात येणार आहे अशी माहिती समोर येते। याच संदर्भात अधिकची सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडे जाऊयात। उदय, नेमकं काय सगळं तिथे सुरू आहे? आपण थेट दृश्य पाहतो गिरगाव चौपाटीवरती एकूण हजारोंच्या संख्येने गणेश भक्त आलेले आहेत लालबागच्या राजा विसर्जनामध्ये सहभागी होण्यासाठी। मात्र आज सकाळी आपण पाहतोय की जेव्हा भरतीचं पाणी वेगाने चढत होतं त्यावेळेला लालबागच्या राजाचं इथे आगमन झालं। लालबागच्या राजाचं आगमन झाल्यानंतर लालबागच्या राजाला खोल समुद्रामध्ये विसर्जित करणारा जो तराफा आहे तो तराफा लालबागच्या राजाचा मूर्तीचा जो पाठ आहे तो तरंगू लागल्यामुळे त्यांची जुळणी जी आहे ती होत नव्हती। जो तराफा आहे तराफा आणि लालबागच्या राजाचं मूर्तीचा पाठ यांची योग्य जुळणी होणं अत्यंत महत्त्वाचं आहे, जेणेकरून लालबागच्या राजाची मूर्ती जी आहे ती तराफ्यावरती येते आणि त्यानंतर हा तराफा जो आहे तो लालबागच्या राजाला खोल समुद्रात घेऊन जातो। मात्र भरतीचं पाणी जे आहे ते वेगाने शिरू लागलं, मोठ्या प्रमाणात लोंढा जो आहे वाढत होता आणि त्यामुळे एकंदरीत परिस्थिती जी आहे ती काहीशी कठीण बनली होती। त्यावेळेला कोळी बांधव जे आहेत सातत्याने जवळपास आता 1.5 तास होत आलेले 1.5 तास कोळी बांधव सातत्याने प्रयत्न करतात लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी। जो मुख्य तराफा आहे तो आणि लालबागच्या राजा पाठ यांची जुळणी करण्यासंदर्भात मात्र पाण्याचा लोंढा प्रचंड वाढल्यामुळे लालबागच्या राजाचं विसर्जन जे आहे ते काहीसं आता उशिरा होणार असल्याचं सांगितलं जात आहे। भरतीची वेळ जी आहे सकाळची ती प्राथमिक चुकीची झालेली आहे। भरतीची वेळ चुकल्यामुळे लालबागच्या राजाचं विसर्जन जे आहे ते उशिरा होत असल्याची माहिती आता सांगण्यात आलेली आहे आणि पुढच्या काही वेळातच जसं भरतीचं पाणी कमी होईल त्यावेळेला लालबागच्या राजाचं विसर्जन जे आहे खोल समुद्रात करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे। उदय, मोठ्या प्रमाणामध्ये तिथे गर्दी दिसून येतेय। खरं तर 24 तास उलटून गेलेत बाप्पांची जी मिरवणूक आहे त्याची सुरुवात होऊन आणि आता गिरगाव चौपाटीवरची आपण दृश्य बघतोय, मोठ्या प्रमाणात गर्दी दिसतेय आणि जो काही उत्साह आहे गणेश भक्तांचा तो देखील दिसून येतोय। काय सांगशील? लालबागच्या राजाचं आज सकाळी 8च्या सुमारास आगमन झालं गिरगाव चौपाटीवरती। त्यावेळेला जे गणेश भक्त लालबागच्या राजाच्या सोबत ते गिरगाव चौपाटीवर आले होते ते सर्व गणेश भक्त अजूनही गिरगाव चौपाटीवर थांबलेले आहेत। लालबागच्या राजाचं विसर्जन होईपर्यंत सगळे गणेश भक्त इथे थांबतील, कारण दरवर्षी आपण पाहतो सर्व गणेश भक्त गिरगाव चौपाटीवरती लालबागच्या राजाप्रमाणे पुढच्या वर्षी लवकर या असे एक साथ घालत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आता देखील आपण थेट ही दृश्य पाहतोय, लालबागच्या राजाचं विसर्जन उशिरा होत आहे मात्र गणेश भक्त जे आहे गिरगाव चौपाटीवरती उभे असल्याचं ऐकून आपल्याला पाहायला मिळत आहे। जसं आता भरतीचं पाणी हळूहळू ओसरू लागेल तसं जसं आता लालबागच्या राजाचं विसर्जन जे आहे ते देखील करण्यात येणार असल्याची माहिती दिली। अगदी कोळी बांधव बऱ्याच वेळापासून प्रयत्न करतायत, 1.5 तास झालाय कोळी बांधव प्रयत्न करतायत, पण भरतीचं पाणी हे कमी झाल्यावरच काही होईल असं वाटतंय। बऱ्याच वेळेपासून त्यांचे प्रयत्न सुरू आहेत, पण पाण्याचा लोंढा इतका प्रचंड आहे की भरतीचं पाणी कमी होण्याची वाट पाहण्याशिवाय आता आपल्याकडे पर्याय नाहीये। आता भरतीचं पाणी कमी झाल्यानंतरच बाप्पांना त्या नवीन स्वयंचलित तराफ्यावर टाकण्यात येईल आणि मग त्यानंतर तराफ्यावर ठेवण्यात येईल आणि मग तो तराफा अरबी समुद्रामध्ये गेल्यानंतर काही ठराविक लोक त्यावर असतील आणि त्यानंतर व्यवस्थितपणे बाप्पांचं विसर्जन तिथे करण्यात येईल। पण तोपर्यंत आता वाट बघण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाहीये। गिरगाव चौपाटीवरची ही दृश्य आहेत। 8 वाजताच लालबागचा राजा हा गिरगाव चौपाटीवर पोहोचलेला होता, पण त्यानंतर बराच वेळ प्रयत्न केला कोळी बांधवांनी, पण समुद्राच्या भरतीची वेळ चुकल्यामुळे लालबागच्या राजाचा विसर्जनाला उशीर झालेला दिसून येतोय। जवळपास 2 तास झालेत, त्यामुळे उशीर होतोय लालबागच्या राजाच्या विसर्जनाला। गिरगाव चौपाटीवर राजाचं आगमन झालं होतं सकाळीच, पण भरतीचं पाणी हे वेगाने वाढतंय, त्यावेळी गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाचं तराफ्याजवळ देखील आगमन झालं। नवीन स्वयंचलित हा तराफा अतिशय सुंदरपणे त्या तराफ्याला सजवण्यात आलेला, पण वेगाने वाढलेल्या भरतीच्या पाण्यामुळे लालबागच्या राजाची मूर्तीचा जो पाट आहे तो पाण्यावर तरंगायला लागला। त्याचा परिणाम असा झाला की लालबागच्या राजाला खोल समुद्रामध्ये नेणारा तराफा आणि मूर्तीचा पाट यांची भरतीच्या पाण्याच्या हेलकाव्यांमुळे जुळण झाली नाही। 1.5 तास कोळी बांधव सातत्याने या लालबागच्या राजाचा पाट आणि तराफा यांची जुळण करण्याचा आटोकाट प्रयत्न करतायत।
1.5-2 तासांपासून कोळी बांधव खरं तर हा पाट आणि हा तराफा यांची जुळण करण्याची प्रयत्न करतायत. मात्र भरतीच्या पाण्याचा लोंढा प्रचंड वाढलाय, त्यामुळे भरतीचं पाणी कमी होण्याची वाट पाहण्याशिवाय आता पर्याय उरला नाहीये. त्यामुळे लालबागच्या राजाचं विसर्जन हे समुद्राच्या भरतीचं पाणी थोडं कमी झाल्यावर करण्यात येईल अशी एक माहिती मिळतेय समोर.